स्पेशल स्ट्रीम अनाऊन्स केली मी, स्टोरी टाकली आणि स्टोरी टाकून मी तुम्हाला सांगितलं की जेवढ्या मुली असतील त्यांनी डिस्कॉर्ड सर्व्हर आपला जॉईन करा, त्याच्यामध्ये त्यांना एक स्पेशल रोल मिळेल, मुलींचा गर्ल्सचा एक रोल आहे तो मिळेल त्यांना, असा विषय होता. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी ना कोणी असं असतं ज्याच्यामुळे त्याची लाईफ बदलते, अशी स्त्री असते आणि मला त्यांची स्टोरी जाणून घेण्यात इंटरेस्ट आला आणि म्हणून मी एक स्टोरी टाकली. तर मी तुम्हाला काय सांगू, मला किती रिप्लाय आलेले आहेत, भलते चालते रिप्लाय पण आलेले आहेत. एकाचा रिप्लाय, भावा माझ्या अख्ख्या जीवनाची स्टोरी म्हणजे तुला मी टायपिंग करून पाठवू, म्हणजे माझा अंगठा झिजवू, भावा मी एवढं नाही सांगू शकत. बापरे, अशा काही रिप्लायसुद्धा आलेले मला. तर काय बोलायचं आता, थांबा एक मिनटं, मी तुम्हाला काही स्टोरीज ऐकवतो, तुम्हाला छान वाटतील. मला बऱ्याच स्टोऱ्या आलेल्या आहेत. काय बोलायचं आता, थांबा एक मिनटं, मी तुम्हाला काही स्टोरीज ऐकवतो, तुम्हाला छान वाटतील. मला बऱ्याच स्टोऱ्या आलेल्या आहेत. एक आहे ओमी म्हणून एक मुलगा आहे, ठीक आहे. आपण त्याची स्टोरी वाचूया, ठीक आहे. स्टोरी असं नाही, बट माझं प्रेम होतं एका मुलीवर, आमच्यात चांगलं चाललं होतं, बट काही कारणामुळे आम्ही सध्या एकत्र नाही आहोत. बट तरी मी आज जे काय आहे तिच्यामुळेच आहे असं मला बोलायचं आहे. कारण जेव्हा आम्ही एकत्र होतो 5 वर्षापूर्वी, तेव्हा मी लहान वयात खूप चुकीच्या मार्गाला लागलो होतो, म्हणजे दारू तंबाखू अशा व्यसनांमध्ये. बट तिने हे सगळं माझं कमी करवून नंतर आम्ही एकत्र नसतानासुद्धा ती बोलायची, तेव्हा पण तिने खूप हेल्प केली माझी या सर्वातनं बाहेर पडायला. सो खरंच खूप प्राऊड फील करतो तिच्यासाठी. आज मी एका कंपनीमध्ये कामाला आहे, चांगल्या पोस्टवर सुद्धा आहे आणि फुलरेशन इंडियामध्ये आहे कंपनीचं नाव आहे. सो त्यात पण तिचा हातभर आहे. आणि असं असतं की नाही, मुली आज एक तर उद्या दुसरा अशा असतात, बट ती त्यातली नाही आहे. त्या 5 वर्षात आमचे सगळे फ्रेंड्स कॉमन आहेत आणि त्यांच्याकडून मला समजत असायचं तिची लाईफमध्ये अप्स अँड डाऊन. सो तरी ती मुलगी सगळ्यांना एकत्र सांगायची, प्रपोज वगैरे केला तरी ती की नाही माझं एकच होतं आणि एकच राहणार. कधी तिने दुसऱ्या मुलाचा विचार पण नाही केला. त्याला पण कदाचित मीच रिझन आहे. भावना आहे बघा, कदाचित त्यांनी टायपिंग जे केलेलं आहे ना, ते कदाचित मला बोलताना मी कदाचित चुकत असावा, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक स्त्री एखाद्या पुरुषाच्या लाईफमध्ये खूप चेंजेस आणू शकते. आता त्याच्या लाईफमध्ये ती मुलगी आली, तो चुकीच्या वळणावर होता. कधी आपण मित्रांमध्ये बसलो, मी मित्रांना दोष नाही देते या गोष्टींवरनं, कधी आपण मित्रांमध्ये बसलो की सहज एखादा मित्र बोलून जातो की अरे तू कधी हे ट्राय केलं आहे का, नाही ना, चल ट्राय करू, काय विषय, चल ट्राय करून बघू. तर एखादा आपण जातो त्याच्यावर आणि चुकून ट्राय करून जातो ती गोष्ट, तेव्हा ती मजा असते. मग ती मजा हळूहळू सवय होते आणि ती सवय हळूहळू व्यसन बनून जाते. आपल्याला कळतच नाही की आपण कधी व्यसनाच्या आहारी गेलो. अशा वेळी त्यातनं आपण निघणं, आपल्याला काढणं खूप कठीण असतं. आणि अशा गोष्टीतनं जर त्याला काढलं गेलं आहे तर ती मुलगी नक्कीच खूप रिस्पेक्टेड आणि चांगली आहे. नक्कीच तिच्या मनात त्याच्याबद्दल खूप जास्त प्रेम आहे. त्या मुलीने त्याला सुधरवलं, त्या मुलीमुळे तो चांगल्या एका पोस्टवर आहे, जॉबवर आहे, ही मोठी गोष्ट आहे. बाकीचा जो पुढचा विषय तो आपल्याला माहीत नाही. पण अजून एक तो गोष्ट बोलला की मुली बऱ्याच अशा तशा असतात, म्हणजे समजलं ना तुम्हाला. तर मी एकच सांगेन भावनो, मुली असं प्रेम करतात, एका टायमाला 2-2, 3-3 अफेअर ठेवतात आणि मुलाला लटकतं ठेवून सोडून देतात. हो का रे, एवढे साधेत का रे तुम्ही? हां, कधी वळून बघितलंय का स्वतःकडे आरशामध्ये? तुम्ही काय आहात नक्की का? बघा, विचार करा. ह्युमनमध्ये मुलगी आणि मुलगा दोन्ही येतं. मुलगी जर अफेअर्स ठेवते किंवा मुलगी जर बिट्रे करते, मुलगी तुम्हाला फसवते, चीट करते, तर मुलंही तेवढीच चीटर आणि बिट्रे करणारी असतात. मला नक्कीच असं वाटतं की मुलं खूप फ्लुएंट चिटिंग करणारे असतात. आता बऱ्याच रील्स बघून तुम्ही येडे आला असेल किंवा इंटरनेटवरती रील्स चालतात की अरे
मुलगा चीट करतो याचा अर्थ असा नाही आहे की तो प्रेम करतो. मुलगा चीट करतो पण ते विसरून जातो तो, कारण त्याचं प्रेम एकावरच लॉयल असतो तो. पण मुलीने चीट केलं म्हणजे समजून जावं की ती तुमच्यावर प्रेम करत नाहीये, ती लॉयल नाही. अरे तुमच्या आईच्या गावात तुमच्या कुत्रे चाले. अरे तुमचा विषय काय, तुम्ही जर काय मुलीवर प्रेम करता तर मग दुसरीकडे तोंड मारायला जायचा विषयच काय येतोय तुमचा? कुठलं चीट आणि कुठली लॉयल्टी? अरे मुलीला वेगळ्या तराजूत तोलणार, स्वतःला वेगळ्या तराजूत तोलणार असं नसतं. बघ मुली पण तशा असतात, मुलं पण तशी असतात. मुली पण तशा नसतात, मुलं पण तशी नसतात. बहुत ते परिस्थिती आणि कॅटेगराईज असतं. काही मुली खूप जास्त लॉयल असतात, काही मुली इतक्या लॉयल असतात की काय सांगावं, आणि काही मुलं इतकी ठरकी असतात की काय सांगावं. काही मुली पण असू शकतात त्यातल्या, पण काही मुलं पण असू शकतात त्यातली. त्यामुळे सेम आहे, कोण कमी जास्त नाही. बरेच दर्दी पोरवतात, अरे मुली या प्रकारात तसं आहे रे, मुली डेंजर. बा माझ्या लाईफमध्ये बऱ्याच मी मुली बघितल्या ज्या खूप लॉयल आणि चांगल्या आहेत, आणि असं कोणीच नाही. मी खूप बघितले आणि अशाही मुली बघितल्या आहेत ज्या खरंच खूप जास्त अनलॉयल आहेत आणि वाईट आहेत. तशीच मी मुलंही बघितलेली आहेत की जी लॉयल आहेत आणि खूप चांगली आहेत आणि एकनिष्ठ आहेत, आणि अनलॉयल मुलं तर राज बघितलेली आहेत. त्यामुळे असं काही विषय नाहीये, सेम सेम आहे. त्यामुळे ते रील बिल बघून येडे नका हो, कळलं ना? इच्छी तुमच्या डुक्कर चावला. थांबा एक मिनिटं भावा. ओम फुल इज्जत भावा, तुझा अण्णा मुद्दाहून घेतला नाही, ठीक आहे ना? एक मिनिट. आता दिगदाग दिग सक्ता ना करा, दीक्षा ना करा पिंबा. अच्छा, एक आहे गंधर्व, ठीक आहे, गंधर्वचा आपण वाचूया. 2 वर्ष झाली माझी बहीण पळून लग्न करून गेली. त्यानंतर माझ्या अख्ख्या कुटुंबाची अख्खी दशाच बदलून गेली. आई बाबा तर यातून सावरत होते, पण माझ्यासाठी फार कठीण काळ होता तो. प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्री किंवा एखादी मुलगी फार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडते. काही प्रेयसी असतात, काही माता, काही बहिणी, तर काही अजून काही. त्याच माझ्या नैराश्यवादी काळात माझी एक लांबची मैत्रीण होती, साक्षी. जेव्हा तिला समजलं की माझ्याबरोबर असं काही घडलंय, ती कोणी न सांगता माझ्या बाजूने उभी राहिली. कोणी नव्हतं तेव्हा ती होती. तिने सांगितले, तुझी बहीण कुठेच गेली नाही, ही काय इथे समोर उभी आहे तुझ्या. आणि हे ऐकून मी खरंच फार रडलो. आनंद आणि दुःख एकाच वेळी झालं. अशी एक वेळ असते प्रत्येकावरती. नाही भावा, तू बोलतो ते 100% बरोबर आहे. आधार इम्पॉर्टंट असतो रे अशा टायमाला, की आपण म्हणजे कधी कधी ना माणूस आहे ना, दाखवतो मी स्ट्रॉंग आहे वगैरे, पण कोण ना कोण त्याला गरजेचं असतं. म्हणून मी तुम्हाला नेहमी बोलतो भावांनो, की एकटं राहू नका. जर तुम्हाला असं वाटतं तुम्ही स्ट्रॉंग इनफ आहात तर एकटं राहू नका. स्टील तुमच्या लाईफमध्ये मित्र मैत्रिणी असणं इम्पॉर्टंट आहे. कोणीतरी एक असा असणं इम्पॉर्टंट आहे. मग तो मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, किंवा तुमची प्रेयसी असेल, किंवा बॉयफ्रेंड असेल, काहीही जे, पण एक असा व्यक्ती असणं इम्पॉर्टंट आहे ज्याच्यासोबत तुम्ही गोष्टी शेअर करू शकता. तर त्या गोष्टी कदाचित तुम्ही तुमच्या बहिणीसोबत शेअर करू शकता, आईसोबत शेअर करू शकता, पण कोण ना कोण असं असावं. मनात ठेवायचं नाही कधी. मनात ठेवलं ना का मन जड होऊन जातं आणि मग खूप त्रास होतो. मला आता हा कोण आहे, आईला याची स्टोरी जरा जामच कनेक्टेड वाटते का. सॅम द रमलर. आई सॅम, सॉरी अख्खं नाव घेतलं. मला 9वीत असताना एक मुलगी खूप आवडायची. ती खूप हुशार होती, त्यामुळे कधी विचारायची हिंमत झाली नाही. 10वीत असताना तसा एक योग आला होता, पण ती समोर आली आणि माझी बोबडीच वळली. आल्या रमलर, तू कुठून आणली स्टोरी भिकारड्या. त्यानंतर तिने सायन्सला ऍडमिशन घेतली. मग मी ठरवलं की आपणही सायन्स घ्यायचा, पण मला तर 55%. खूप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही. शेवटी मग कॉलेजमध्ये थोडी गयावा करून ॲडमिशन मिळालं. हां, स्टोरी बदललेली आहे. त्यावेळी सरांनी मला विचारले की पास तर होशील का, आणि मी ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं. आणि आज मी केमिस्ट्रीमध्ये PG आहे, तेही फर्स्ट क्लास. आणि त्या मुलीला ही मी प्रपोज केलं आणि तिने नकारही दिला. पण तिच्यामुळे मी आज ज्या उंचीवर पोचलोय, म्हणून मला तिच्या आदरच वाटतो. हा, इज्जत आहे तुला. साल्टी गेली तरी चालल, पण तू भाष्य आहेस. ती नाही बोलली काही विषय नाही, पण तुझं तर झालं ना भलं. हा, टेक्निकली कधी ना कधी एक विमन्स डेला छानपैकी तिला गिफ्ट दे आणि रिस्पेक्ट दे. फुल इज्जत भाव. मस्त सॅम्या, फुल इज्जत म्हणजे गोगड्या. हा आहे निर्भय, याची स्टोरी बघूया. हॅलो दादा, मी माझी बेस्टी आकांक्षाबद्दल सांगतो. 11वीपासून सोबत आहे. डिप्रेशन असो, फॅमिली टेन्शन असो, या सर्वातून बाहेर काढायला तिचा खूप खूप सपोर्ट असतो नेहमीच. एक गर्ल जी ना की आपल्या रिलेटिव्ह आहे, रक्ताची आहे, तरीसुद्धा आपल्याला एवढी समजून घेते. आपल्या लाईफबद्दल गुड सजेशन देते. आपण कुठं चुकलो, काय चुकलो हे तोंडावर बोलते. प्रॉब्लेम आपले असतात, पण त्याचं सोल्युशन ती देते. सलाम अशा माझ्या मैत्रिणीला. अशीच माझ्या लाईफ टाईम राहावी ती. हॅपी विमन्स डे. अरे निर्भय, तुला आणि तुझ्या मैत्रिणीला खूप सारं प्रेम. माझ्या बिट्ट्या. फुल इज्जत.
आणि प्रतीक थँक्यू 20 प्रतीक. श्रीमान प्रतीक हॅपी वुमन्स डे. थँक्यू श्रीमान प्रतीक. श्रीमान प्रतीक हॅपी विमेन्स डे भावा. आणि आपण एकमेकांना विमेन्स डे का बोलतोय? आपण चॅटमधल्या मुलींना विमेन्स डे बोलावं ना ब्रो, आईला बहिणीला वगैरे. सिद्धांत नक्या 40 दादा तू सक्सेसफुल असून पण गर्लफ्रेंड नाही काय फायदा? भावा माझ्याकडे माझी आई आहे आणि मी सक्सेसफुल असण्याचं ती एकमात्र रिझन बस झालं भावा. काय विषय आहे? हां. आणि एवढे माझे मित्रमंडळी एवढी, त्यांनाही मी श्रेय देतो माझ्या सक्सेस मागचं. पण हे कुठलं म्हणजे सक्सेस नाही बोलता येणार याला. मी सक्सेस ह्याला नाही बोलत आहे. माझं सक्सेसची परिभाषा थोडी वेगळी आहे, पण ती मी आत्ता तुमच्यासमोर बोलू नाही शकत. एक वेळ येईल जेव्हा नक्की बोलेन की माझ्यासाठी सक्सेस काय आहे, आणि त्याची एक पायरी आपण चढतोय जे मी काही दिवसानंतर तुम्हाला शेअर करेन. यस थँक्यू 40 फर्स्ट सुपर चॅट दादा. थँक्यू यश. स्वप्नील थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग खंडूकपच्या सोसायटी. राघव थँक्यू 40 यार. दादा वुमन्स डे का रे? फक्त बॉईज डे असतो भावा. बॉईज डे काय रे? काय कसला बॉईज डे सेलिब्रेशन? रोज तर बॉईज डेच असतो ना भाई. हा विमेन्स डे कधीतरी आपण बोलतोय ना. बॉईज डेचं काय लगेच जाम हे करायला लागले तर तुम्ही आजकाल लगेच इफेक्ट होतात डुक्कर साले. श्री सबके लाईफ में थांबा नाव बघू दे. क्रिश. श्री सबके लाइफ में किसी इंस्पिरेशन श्री सबके लाइफ में किसी की इंस्पिरेशन अपनी माँ होती है या अपनी सिस्टर, फ्रेंड या कोई और हो सकता है, लेकिन मेरे लाइफ में मेरी इंस्पिरेशन अलग है और वो है मेरी नानी. स्टोरी ऐसे स्टार्ट होती है कि जब मैं बॉर्न हुआ तब हमारा घर बस दादाजी के बिजनेस पे चल रहा था, लेकिन जब मैं 2 साल का था तब हमारे घर पर फाइनेंशियल क्राइसिस आ गई क्योंकि दादाजी का पूरा बिजनेस एकदम से बंद हो गया और मेरे पापा और चाचा दोनों अनएम्प्लॉयड थे. तब ये क्राइसिस 4 साल चला और हमारा घर सेविंग्स पर चल रहा था. अब टाइम था मेरे स्कूल के एडमिशन का. मेरे किंडरगार्टन स्किप किया गया मेरा किंडरगार्टन स्किप किया गया पैसे न होने की वजह से, और डिसाइड किया गया कि मुझे डायरेक्ट जूनियर केजी में एडमिशन दे देंगे. अब सवाल एडमिशन का नहीं था, सवाल कौन से स्कूल में एडमिशन लेंगे वो था, क्योंकि पापा के पास इतना पैसा नहीं थे कि अच्छी स्कूल भेज सके मुझे. तो उन्होंने डिसाइड किया कि गवर्नमेंट स्कूल भेज देंगे. लेकिन जब ये चीज़ नानी को पता चली तो उन्होंने तुरंत मना किया मेरे पापा को, और अगले 3 साल की मेरी इंग्लिश मीडियम प्राइवेट स्कूल की फ़ी जो कि पर ईयर 10,000 थी वो भर दी. अब ये शायद कुछ लोगों को सिर्फ एक स्टोरी लगेगी, लेकिन मेरे लिए एक सबसे स्ट्रॉन्ग मोटिवेशन है. जब मेरे दादाजी के सारे बिजनेस फ्रेंड्स ने पैसे देने से हाथ पीछे कर लिए, तब वो नानी आई हम हेल्प करने के लिए, जस्ट बिकॉज मैं अच्छे स्कूल में पढ़ सकूं. इट रियली मोटिवेट्स मी एवरी डे कि मुझे एक ना एक दिन वो फीस का 3 गुना करके उनको वापस देना है, लेकिन एज अ गिफ्ट. अब ये मेरे साइड स्टोरी है जो मुझे लगा तुम्हें बताओ. लव यू. तुम रिटर्न नहीं दे सकते तुम्हारे नानी जी का 3 गुना दोस्त. तुम उसके बदले तुम उनको प्यार दे सकते हो और उनके साथ हमेशा रह सकते हो. हम कभी ऐसी चीज़ रिटर्न नहीं दे सकते जब वक्त आने पे हमें दी गई हो. तुमने ये जो स्टोरी बताई बहुत प्यारी है, और 10,000 की वैल्यू क्या होती है तुम्हारा भाई भी जानता है और बहुत सारे चैट्स में लोग हैं वो भी जानते हैं. मैं बीपीओ में जब जॉब कर रहा था, मेरा एक ये याद आया इस स्टोरी को लेके. मैं बीपीओ में जॉब कर रहा था ना, तो आपको तो पता है कैसा था विषय वो. मतलब सेविंग्स कैसे तैसे करके 8,000 रुपये इन हैंड, 8,500 रुपये कुछ तो इन हैंड सैलरी आती थी. उसमें से घर पर मैं थोड़े फार पैसे दे पाता था, क्योंकि बाकी जो पैसा है वो बस का भाड़ा हो या ट्रेन का टिकट हो, ऐसी चीज़ों में चला जाता था. तो बहुत टाइम ऐसा रहता था कि कंडीशन बहुत ख़राब हुआ करती थी, बट बोलता नहीं था मैं किसी को. और ऐसे में एक कुछ तो था, घर पे कोई बीमार था या कुछ तो था, याद नहीं है मुझे. बट मुझे मेरे भाई ने कॉल किया और मुझे बुलाया कि बात करनी है तुझसे, आ यहाँ पे. तो मैं गया और मैं बात करने लगा थोड़ा. तो उसने मुझे कुछ अपॉर्चुनिटी की ऑफ़र की कि तुझे ये करना है तो तू कर पाएगा. मैंने बोला मैं कुछ भी कर सकता हूँ फ़िलहाल. तो उसने बोला ठीक है चल, वो करने से पहले फिर चालू कर देंगे हम, लेकिन उससे पहले मैं एक काम कर, ये पैसे एडवांस में ले ले और फिर देखते क्या करना है. यार उस टाइम पे
उसने मुझे कुछ 4 से 7 हज़ार रुपये कुछ दिए थे, एग्जैक्टली अमाउंट याद नहीं है, बट 4 से 7 हज़ार रुपये कुछ दिए थे। और मुझे बोला था ठीक है, जॉब मतलब जॉब का जो भी होगा मैं बता दूंगा तुझे। एग्जैक्ट अभी विषय ऐसा है कि वो जॉब का रीज़न नहीं था, वो बस उसको मुझे पैसे देने थे, और उसको पता है मैं कैसा हूँ, मैं पैसे नहीं लेता। तो उसने मुझे उस टाइम पे पैसे दिए, और वो एक्चुअली बहुत मायने रखता है मुझे। वो जो भी पैसे थे 7 हज़ार, आई गेस 7 हज़ार थे, तो जो भी वो 7 हज़ार थे वो उस टाइम पे मुझे बहुत ऐसा इमोशनल टच दे गए। और वो भाई कौन था आपको बता दूं, मैं किरण दादा ही था। इसलिए मैं उससे इतना ज़्यादा प्यार करता हूँ कि कुछ लोग हैं मेरे लाइफ में जो मेरे लाइफ में बहुत मायने रखते हैं, जैसे कि एक योगेश दादा करके एक है, मोटा सा, आपने शायद उसको देखा होगा कभी, और एक किरण दादा है। मेरा जब बहुत डाउन टाइम था तब उन लोगों ने बहुत सपोर्ट किया है मुझे, विषय ऐसा आहे. हा पार्टी. अरे भावांनो, इमोशनल काही गोष्टी शेअर करत असताना मी लँग्वेज कशी लक्षात ठेवू, कुठल्या लँग्वेजमध्ये मी बोलतोय. तो जो माणूस आहे तो आपल्याला त्याच्या तो हिंदीमध्ये सांगा होता ना, मग त्याला कदाचित मी जे बोलतोय ते समजलं नसतं. लगेच बारडी बारडी स्पॅम नका करत जाऊ. मस्करीत वगैरे आपण करतो तो शब्द वापर बारडीचा एन्जॉय, लेकिन इमोशनला लँग्वेज नका असू देऊ. कधी कधी माणूस बोलतो गोष्टी. पूर्वा थैंक यू 25 रुपीज़ भावा. हाय दादा, थैंक यू आपके विश के लिए. एंड अभी कोई तो एक विमेन आपकी लाइफ में भी लाओ जो आपको भी अच्छे संभाल के रखे. माझ्या लाईफमध्ये खूप सारे विमेन आहेत पूर्वा, आणि त्यांचे आशीर्वाद आहेत. मी खूप खुश आहे. आणि त्यांच्यामधली एक तू पण आहेस. तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, तर मी किती खुश आहे.